सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। गीतेमध्ये भगवंतानी दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत। अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायत पार्थिव। ह्या सर्व दैवी संपत्तीच्या गुणांचा समुच्चय ज्यांच्यामध्ये झालेला आहे ते आदरणीय लाने सर मनसोक्त आविष्कारासाठी आपल्यासमोर। नमस्कार। मला असं वाटतं की परिचयकाराने माझा जो परिचय सांगितला त्यामुळे मला तुमच्या समोर बोलण्यासाठी भीती वाटत, कारण असा काही मोठा मनुष्य मी नाही आहे। त्याचं कारण असं आहे की माझं नावच लहान आहे, त्यामुळे मोठा असण्याची शक्यता फारच कमी आहे। तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने ऐकायला आला त्याचा मला मनापासून अभिमान आहे। तुम्ही सगळे माझे बंधू आणि भगिनी आहात आणि इथे आला त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर योगेश आणि त्याची टीम मला असं वाटतं की गेली 2 वर्षे प्रयत्न करत होते आणि मला इथे यावं असं ते म्हणत होते। अडचणी मुंबईपासून यायचं म्हणजे संपूर्ण 1 दिवस द्यावा लागतो आणि तो देणं तसं कठीण असतं, पण त्यांची जी जिद्द आहे ती मानली पाहिजे। ते काही सगळे म्हणून या प्रतिष्ठानचं काम करतात, त्यांनी ती जिद्द सोडली नाही आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करून मी असं ठरवलं की आपण इथं गेलं पाहिजे। मी प्रथमतः भैयासाहेबांची माफी मागतो की मी इथे येत असताना भैयासाहेबांना फोन नाही केला आणि मला असं वाटतं संयोजकाची देखील ती चूक आहे। आम्ही दोघं अगदी जिगरी दोस्त आहोत। भैयासाहेब मंत्री होते, आमदार होते, कॅबिनेट मंत्री होते, माझे मंत्री राहिले म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचे मंत्री राहिले आणि आपल्याला माहित आहे की मंत्री झाल्यानंतर माणसाच्या वागण्यात कसा बदल होतो, पण भैयासाहेबांच्या वागण्यात कधीच बदल झाला नाही। आमचे संबंध तसेच राहिले। जेव्हा मंत्री झाल्यानंतर मला असं वाटते आणखी ते कधीही काही असेल तर मला फोन करायचे, डॉक्टर याचं काय केलं पाहिजे, आणि मला अभिमानाने सांगायचे की तुम्ही आंबेडकर अतिशय नशीबवान आहात की भैयासाहेबांसारखे आमदार तुम्हा सगळ्यांना लाभले। जे जेव्हा रुग्ण इथे बसलेला आहे धीरज रक्ताटे नावाचा रुग्ण 6वी मध्ये होता। भैयासाहेब त्या गावामध्ये गेले होते आणि अंध झाला होता तो मुलगा। भैयासाहेबांनी सांगितलं की हा गरीब मुलगा आहे, याची शस्त्रक्रिया करा आणि याला दिसलं पाहिजे। आता तो 12वी मध्ये आहे, 6वीत होता आणि गेली 6 वर्षे त्याला दिसतंय ते भैयासाहेबांच्यामुळं। म्हणजे जे काही रुग्ण इथे आमच्याकडे यायचे ते हृदयाचा रुग्ण असू दे, किडनीचा रुग्ण असू दे, ब्रेनचा रुग्ण असू दे, भैयासाहेब मला सांगायचे की हे तुम्ही डॉक्टर बघून घ्या आणि स्वतः ते रुग्ण बघायला यायचे। मला असं वाटतं की इतकी माणुसकी असणारे तुमचे आमदार आहेत आणि मी येत असताना मला सांगता आलं नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो भैयासाहेब आणि काम असूनही तुम्ही आला त्याबद्दल मी खरंच आपला ऋणी आहे। या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष परदेश हा
माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी ज्युनियर आहेत, 79 बॅच. मी त्यावेळेस जवळपास रेसिडेंट झाल्यानंतर ही सगळी मुलं पास झाली. त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत सुभाष बोंद्रे, मला आत्ताच सांगितले की देवी मराठीमध्ये काम करतात आणि त्यांच्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. तुमचं अभिनंदन. डॉक्टर शिंदे हे अतिशय चांगलं समाजोपयोगी काम करतात. मला असं वाटतं की डॉक्टर हा माणूसच असा आहे की त्यांनी सेवाच केली पाहिजे. पैसे नक्कीच येतात पण सेवा केल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही चांगलं काम करताय आणि हे तुम्ही करत राहायला पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्टर विजय कुलकर्णी मॅडम, त्यांचंही आणि खाली बसलेले कुलकर्णी जोशी सर, माझ्यावर 2 मुलं आली माझी आणि इथे सगळी आंबडची बसलेली सगळी बंधू आणि भगिनी. आज शिवाजी जयंतीच्या निमित्ताने मला असं वाटतं की आज आपण गोविंदराव जळगावकर यांच्या सभागृहामध्ये, ज्यांच्या नावाने हे सभागृह बांधलं, त्यांच्या सभागृहामध्ये आपण सगळे जमलो आहोत. ते अतिशय महनीय असे व्यक्ती होते. त्यांनी खूप अशा मैफिली भरवल्या आणि त्यांचा जो म्हणजे ताक आणि आपण म्हणूया कन्या, हे जे ते खाऊ घालायचे, त्या ताक आणि कन्या त्या खूप प्रेमाच्या असायच्या. आणि मला असं वाटतं त्या सभागृहात माझ्यासारख्या माणसाला आज तुमच्या समोर भैयासाहेब बसले असताना भाषण करण्याची संधी मिळते, ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवजयंतीच्या दिवसापासून किंवा त्या आठवड्यामध्ये जो आपण हा कार्यक्रम घेता, तुमच्या सगळ्यांचं म्हणजे आपण पुन्हा वर्गणी घेत नाही, स्वतः पैसे जमवून गेली 4 वर्ष हा कार्यक्रम घेता आणि अतिशय चांगली फिस्ट, अतिशय चांगली मोठी माणसं ज्यांना आतापर्यंत आपण घेऊन आला त्या सर्वांना आणता. त्याबद्दल मला असं वाटतं की आपल्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो आणि हे सर्वांच्यासाठी अतिशय चांगली पर्वणी आहे. सर्वजण वेगवेगळ्या अँगलने बोलल्यामुळे. आणि मी आणखी पाहिलं की मत्स्योदयी जे कॉलेज आहे भैयासाहेबांचं, ते अतिशय चांगलं कॉलेज आहे आणि बाकी पॉलिटेक्निक कॉलेज पण इथे भैयासाहेबांनी काढल्यामुळे तिथेही 700 मुलं शिकतात. अंबड सारख्या शहरामध्ये इतका चांगला वारसा शिक्षणाचा निर्माण व्हावा, हेही अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही सर्वजण मला असं वाटतं की या सभागृहामध्ये आपण आलात आणि लोकांचे विचार ऐकता, ही पण अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण शिवजयंती म्हटल्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टीचा विचार करतो. आपण शिवाजींचं सगळं ऐकत असतो किंवा महाराज कसे होते, महाराजाबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि महाराजावर अतिशय चांगले बोलणारे वक्ते पण असतात. पण महाराजांच्या चरित्रातनं आपण काय घेतलं पाहिजे? जसं संयोजकांनी सुरुवातीला सांगितलं की हे जयंती निमित्त आपण काहीतरी घडी विचार घेऊन गेलं पाहिजे. आपण त्यांच्याबद्दलच्या 2-3 गोष्टी पाहिल्या. 2 गोष्टी आपण बघूया आज, बाकीचे वक्ते पुन्हा सांगतील. तर लहानपणी महाराजांनी स्वतःचं शरीर कमवलं. शिक्षण कमी होतं पण शरीर मात्र कमवलं. आणि आपण पाहतो की महाराज नीतीने लढले. या नीतीचा त्यांनी अभ्यास केला. आईने शिकवला अभ्यास. आपण विद्यार्थ्यांनी याचा विचार केला पाहिजे की आपण शिक्षण घेतो, शिक्षणाबरोबर शरीर कमवलं पाहिजे, कारण ते आपलं पुढे साथ देणार आहे. महाराजांनी आणखी एक गोष्ट केली, ते म्हणजे मित्र कमवले. सगळे मावळे हे त्यांचे मित्र होते. जे बाजी प्रभू देशपांडे वाढले, स्वतःच्या शरीरावर तलवारी झाडून घेतल्या, पण महाराजांच्यासाठी त्यांनी जीवदान दिलं. हे मित्र, महाराजांनी हे मित्र कमवले. आजच्या धगधगीच्या जीवनामध्ये विश्वास ठेवावे असे मित्र मिळत नाही आणि म्हणून आपण आपल्या जवळ ज्यांना घेतो ते आपले मावळे असावे. आपल्यासाठी आपली चूक असो बरोबर असो आपल्या बरोबर असावे, अशी माणसं आपण मित्र म्हणून घेतले पाहिजे. हे आपल्या त्या चरित्रातून शिकायला मिळते. त्यांनी जेव्हा तोरणा किल्ला घेतला तेव्हा शहाजीराजांना अटक झाली. अटक झाल्यानंतर मुलगा म्हणून तोरण बांधले, स्वराज्य निर्माण केलंय. ते का केलं तुम्हाला माहिती आहे की मोगल बादशाहीचा खूप असा त्रास सर्वसामान्य लोकांना होता
तो होऊ नये म्हणून तो किल्ला घेतला होता. पण जेव्हा त्यांना अटक केली तेव्हा लगेच जाऊन त्यांनी तह करून आपल्या वडिलांची सुटका केली. आज आपण त्यांच्याकडे शिकलं पाहिजे की आपले आई वडील हे खूप महत्वाचे असतात आणि आपण आई वडिलांच्यासाठी काही केलं पाहिजे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या चरित्रातून तुम्हाला शिकायला मिळते. तर मी ते त्यांच्यावर बोलणार नाहीये कारण माझा विषय वेगळा आहे. आज आपण पुन्हा इथे तिघांचा सत्कार केला, त्यामध्ये रोहिणी पास्टे ज्या फुटबॉलमध्ये भारत देशाच्या टीम मध्ये खेळतायत, मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना या देशाचं कॅप्टन पद लागू दे आणि त्या आणखी मोठ्या खेळाडू होते. त्यांच्याबरोबर पंडित सर आणि रफिक शेख या दोघांचा आपण सत्कार केला, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता मला जो विषय दिला आहे मी कसा घडलो याकडे मी वळतो. मी आपल्या जवळचाच आहे. आपल्याला लागून जो जिल्हा आहे बीड, ती माझी सासरवाडी आणि बीडच्या पलीकडे जे लातूर आहे ते माझं गाव आहे. आणि लातूरच्या एका खेड्यामध्ये माकेगाव नावाच्या खेड्यामध्ये माझा जन्म झाला. जे रेणापूर वडील हे दोघेही शिक्षित नाही किंवा आजोबा कोणीही शिक्षित नव्हते. आणि तिथे जन्म झाल्यानंतर गावामध्ये शाळा निघाली. त्या शाळेमध्ये सुरुवातीला 10 मुलं असावी आणि माझं वय शाळेत जाण्यासारखं होतं म्हणून त्या शाळेमध्ये मला प्रवेश देण्यात आला. माझे वडील अतिशय चांगले आहेत, आता 85 वर्षाचे आहेत, पण शेतकरी आहे. मला 1.5 एकर शेती होती. तर माझ्या वडिलांना असं वाटत होतं की जर मुलगा शाळेत गेला तर शेतात कोण येणार. म्हणून शिक्षकांना त्यांनी सांगितलं तो येईल, पण सुगी झाली, पेरणी झाली, सर्व झालं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो शाळेत येईल. आणि शिक्षकांनी ते मान्य केलं कारण त्यांना शाळा चालवायची होती. त्या गुरुजीचं नाव होतं तिकटे गुरुजी, ते आता बीड मध्ये आहे. आणि मग मी शाळेमध्ये पेरणी खोळपणी जात नव्हतं. मग काढणीच्या अगोदर 1-2 महिने जायचो, काढणीच्या वेळेस पुन्हा जायचो ना. म्हणजे 10वी पर्यंत मी कधीही, सर्व शिक्षक आहात म्हणून सांगतो आणि विद्यार्थी आहात म्हणून सांगतो, मी कधीही पूर्ण शाळा केली नाही. त्यामध्ये मजुरी करत असतो कारण माझ्याकडे वही, पेन किंवा कपडे या सर्व गोष्टी नसायच्या. मला 4 बहिणी, 2 भाऊ आणि आई वडील असा मोठा परिवार होता. आणि अशा परिवारामध्ये बाकीच्या सर्व लोकांना शिक्षण देणं कठीण होतं. म्हणजे माझे दोन्ही भाऊ आणि बहिणी शिक्षण घेत नव्हत्या, मी एकटाच घेत होतो. असं करत असताना 4थी बोर्डाची एक परीक्षा असते. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये बोर्ड हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. काळेपूर नावाच्या गावात माझी 4थी बोर्डाची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेत मी पहिला आला. तेव्हाच कामधेनू विद्यालय नावाची एक संस्था माझ्या गावात निघाली होती. त्या विद्यालय संस्थेचे लोक, खासगी संस्थेचे लोक माझ्या वडिलांना भेटले आणि त्यांनी सांगितलं मुलगा हुशार आहे, याला तुम्ही खालच्या शाळेत घाला. वडिलांचं तेच म्हणणं होतं, येईल, वेळ मिळेल तेव्हा तो शाळेत येईल. आणि पुन्हा मी 5वी, 6वी, 7वी या वर्गापर्यंत शिक्षण घेत होतो. पण हे शिक्षण घेत असताना एक गोष्ट निश्चित आहे की मी संध्याकाळी कधीही अभ्यास केलेला नाही. कारण रात्रीच्या अभ्यास करण्यासाठी जे राखेल लागतं दिव्याला, हे राखेल घेण्या इतपत माझ्या आईमध्ये किंवा वडिलांमध्ये ताकद नव्हती. म्हणून माझा सर्व अभ्यास हा नैसर्गिक प्रकाश, सूर्यप्रकाशात झाला. आणि मला असं वाटतं त्यामुळे बहुतेक बाकीचे यश येत गेले असावे. कारण अंधारामध्ये काही अभ्यास केलाच नाही, प्रकाशातच केला, म्हणून प्रकाशात राहिलो असावं असं मला वाटतं. मला अभ्यासाला मात्र साथीदार फार चांगले होते. माझ्या अभ्यासाचे साथीदार होते 2 म्हशी, एक खाल्ल्या, आपण त्याला रेडा म्हणतो, आणि एक गाय. हे माझ्या अभ्यासाचे साथीदार. कधीतरी बैल जेव्हा कामाला नसतील तेव्हा ते माझे साथीदार असायचे. अशी 6 माणसं मात्र कायम 10वी पर्यंत माझ्या बरोबर साथीदार होते.
यांना एका नदीची कडेला सोडून मी पुस्तक वाचत असे आणि मला असं वाटतं की त्यामुळे तो नदीचा आवाज, त्या झाडाचा आवाज, पक्ष्याची किलबिल या सर्व गोष्टीच्यामुळे मला तो अभ्यास चांगला झाला असावा. जेव्हा 10वीची परीक्षा दिली तेव्हा पुन्हा किनगाव नावाच्या गावामध्ये पुन्हा मी त्या जिल्ह्यामध्ये पहिला आलो. उस्मानाबाद जिल्हा होता, लातूर नाही. आणि पुन्हा मग आमचे हेडमास्टर हरिश्चंद्र गुरुजी होते, ते माझ्या वडिलांच्याकडे आले. ते म्हणाले गावातला एकच मुलगा पास झालाय, कारण माझ्या बरोबर 10 जण आम्ही बसलो होतो 10वीला. एकटाच पास झालो, 9 जण पास नाही झाले. आणि त्यांनी सांगितले की याला पुढे शिकू द्या. माझे वडील म्हणाले पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, कसं शिकवायचं. ते म्हणाले आम्ही सर्वजण मिळून पैसे देतो. शिक्षकांनी पैसे जमा केले आणि वैद्यनाथ कॉलेज परळी वैद्यनाथ इथे मला प्रवेश घेऊन दिला. त्यांच्याकडे त्यांनी एक बॅच तयार केली होती 20 मुलांची, की जी MBBS ला जाईल. म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर MBBS सोडून कोर्सेस असतात हे मला माहिती नव्हतं. कारण 10वी पर्यंत ही जी लाल बस येते ही बस मी पाहिली नव्हती, कारण माझ्या गावामध्ये येण्यासाठी रस्ता नव्हता आणि त्यामुळे जाणे येणे प्रवास पायी असायचा. आणि जेव्हा मी परळीला आलो तर तेव्हा मग त्यांनी 20 मुलांची बॅच तयार केली. मला 67% मार्क होते, मेरिट मध्ये होतो. माझं नाव पहिल्या क्रमांकाला होतं त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी. देशपांडे नावाचे जुलैचे प्राध्यापक त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. जे प्राध्यापक बसले त्यांची माफी मागून सांग, मुलांच्या उच्चाराची किती अडचण होते हे मी पाहिलं. मला जे शिक्षक शिकवायचे ते शिक्षक शिकवत असताना त्यांचे जे उच्चार आहेत तेच इंग्रजीचे उच्चार मी करणार आहे, कारण मला माझे वेगळे उच्चार हे एवढ्या छोट्या गावात येऊ शकत नाही. आणि ते टॉपिक त्यांनी जो दिला होता ते वाचत असताना, तो फ्राग या विषयावर होता, बेडूक वाचत असताना त्यामध्ये स्टमक हा शब्द होता. स्टमक हा शब्द माझे गुरुजी मला शिकवायचे, त्यांनी स्टमच असा शिकवला होता. मी क च्या ऐवजी च म्हटलं, स्टमच. त्यांनी सांगितलं गेट आउट. म्हणलं का? त्यांनी सांगितलं तुम्हाला साधे उच्चार येत नाहीत, तुम्ही डॉक्टर कसं होणार. म्हणजे तिथे माझे मार्क पाहिले नाहीत जे पहिल्या क्रमांकाला होते. मी तिथे जाण्याची माझी काय इच्छा होती, कारण माझा 20 मुलात नंबर लागला तर मला हॉस्टेल मिळणार होतं, त्यांच्या मेसमध्ये जेवण मिळणार होतं आणि मला मोफत पुस्तकं मिळणार होती. आणि त्यामुळे माझं शिक्षण होणं शक्य होतं. पण माझा नंबर लागला नाही आणि मग मी खूप नावमेद झालो. तिथे डॉक्टर काळे म्हणून बॉटनीचे प्रोफेसर आहेत, त्यांनी बऱ्याचशा त्यांना PhD मिळालेल्या आहेत. त्यांनी मला बोलावून घेतलं. ते म्हणाले शेतकऱ्याचा मुलगा आहेस का? म्हणलं हो. कुठून आलास? माकेगाव. अच्छा, तुला भाषा येत नाही? म्हणलं हो येत नाही मला. काम करशील का? म्हणलं करतो, शेतकरीच आहे. काय काम करतोस? तुम्ही सांगाल ते काम करतो. म्हणलं पण मला महिन्याची 20 रुपयाची गरज आहे. ते म्हणाले की इथे माझ्याकडे नवीन कॉलेज होऊ घातले, तिथं आम्ही झाडं लावले, त्या झाडाला रोज 50 घागरी पाणी घाला, तुम्हाला आम्ही 30 रुपये देऊ. म्हणालो ठीक आहे. जिडेवाडी नावाचं गाव आहे जवळ, तिथे एक विहीर होती. मी ते आपण जसं 2 डब्याने पाणी आणतो तशी कावड तयार केली आणि सकाळी 4:30ला उठून 50 घागरी पाणी घालायचं रोज. आणि त्याचे मला 30 रुपये मिळायचे. 10 रुपये मी घरी पाठवायचं आणि 20 रुपयामध्ये मी परळीला अभ्यास करायचो. त्यांची जी 20 मुलांची बॅच केली होती त्यांच्या स्पेशल कोचिंग व्हायची. त्यांना स्पेशल पुस्तकं दिली होती आणि त्यामधनं त्यांचं शिक्षण चालू असायचं. आणि मी मात्र एकटाच अभ्यास करायचो. मग कधी कुठल्या शेतामध्ये, कधी घरी, जिथे जागा तिथे लायब्ररीमध्ये. पुस्तकं नसल्यामुळे बऱ्याचशा वेळेस मला लायब्ररीत बसावं लागायचं. त्यावेळेस तिथले जे लायब्ररीयन होते हे माझे खूप चांगले मित्र होते. ते मला 8-8, 9-9 पुस्तकं द्यायचे. असे 2 वर्ष मी काढले. त्यावेळेस PUC होती आणि त्याच्यानंतर PPC होती. 12वी नव्हतं. माझं शेवटचं वर्ष 76. मी फर्स्ट इयरची परीक्षा दिली
आणि मग सगळ्यांचा निरोप घेतला की आता माझं पुढचं शिक्षण शक्य नाही. पण मला त्यावेळेस एक असं वाटलं, एक दिवा दिसला की मी ज्या कंडक्टरच्या घरी किरायाने राहत होतो त्या कंडक्टरला एक मुलगी होती, ती होती 10वी मध्ये. मी त्यांना सांगितलं ही मुलगी तुम्ही मला द्या आणि माझं फक्त तुम्ही शिक्षण करा. ते म्हणाले ठीक आहे. त्यांचे वडील हनुमंतराव पाटील हे आमच्या गावामध्ये, त्यावेळेस साधनं नव्हती, घोडा घेऊन माझ्या गावात आले. आपण बरेचसे लोक खेड्यात असाल, खेड्यामध्ये एकमेकांच्या बद्दल फार चांगलं बोललं जातं. खेड्यामध्ये आल्यानंतर ते एका घरी गेले त्यांच्या ओळखीच्या. त्याने विचारलं ते कुंडलिकाच्या पोराला माझी पोरगी द्यायची आहे ना. ते म्हणजे कोण कुंडलिक? त्यांनी सांगितलं ज्ञानबाचा कुंडलिक. त्याच्याकडे काय म्हणले, झोपडीत राहतो, मजुरी करतात. मग तुमची मुलगी मजुरी करणार, त्यांचं काही चूक नव्हतं, कारण मी मजुरीच करतो. आणि मग ते घोड्यावर आलेले जे हनुमंतराव होते ते घोड्यावर बसून पळत गेले, आमच्या घरी आलेच नाही. त्यांनी ती मुलगी दिली नाही. म्हणजे माझ्या ज्या थोड्याफार अपेक्षा होत्या हे आता शिकवतील ते निघून गेले. आणि मग मात्र मी कॉलेज सोडून दिलं. पवनी नावाचा एक कपडा मिळायचा तेव्हा, पवनी 2 रुपये 2.5 रुपये मीटर ती कपडा असायचा. त्या पवनीचं शर्ट आणि पवनीची पॅन्ट शिवून घेतली आणि शेतात काम सुरू केलं. पेरणी झाली, कोळपणी झाली, निकाल नव्हता लागला. पण निकाल लागला तरी माझ्या गावात मला समजणं शक्य नव्हतं. पण कोळपणी झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काळे सर सायकल घेऊन येताना दिसले. मी म्हणलं हे काय येत आहे? एकतर म्हणजे मला चांगले मार्क पडले असावे असं मला सारखं वाटत होतं. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला, त्यावेळेस मराठवाडा नावाचा पेपर खूप फेमस असायचा, तो पेपर त्यांनी माझ्या हातात दिला आणि त्याच्यात लिहिलं होतं तात्याराव कुंडलिकरावला आणि मराठवाड्यात धावा. तर मी मराठवाड्यात धावा आलो आणि बॉटनी या विषयामध्ये 100 पैकी 92 मार्क मिळून विद्यापीठात पहिला आलो. आणि माझा नंबर मेडिकलला औरंगाबादला लागला. औरंगाबादला जाऊन माझं ऍडमिशन मी घेतलं. पण तिथे जात असताना माझा मित्र जुगल लोहिया यांनी मला कपडे घेऊन दिले. काळे सरांनी मला सुटकेस घेऊन दिली, सर्टिफिकेट दिले, बूट घेऊन दिला आणि अप्राण घेऊन दिला. या 3 ड्रेस, एक अप्राण आणि एक बूट याच्यावर मी 4 वर्ष MBBS शिक्षण घेतलं. पण तिथे माझी आणखी अडचण अशी होती की इथला सगळा पैशाचा व्यवहार कसा करायचा. म्हणून फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मी एकही पुस्तक विकत घेतलेलं नाही. मी लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचो. लायब्ररीमधून तिथं एक पुस्तक मिळायचं, त्या पुस्तकावर माझा सर्व अभ्यास होता आणि मग नोट्स लिहून काढत. पण तिथे तरी माझ्या अडचणी 3 महिन्यानंतर खूप वाढल्या. मग मी एक माझ्या मित्रांशी चर्चा केली. आता त्यांनी सांगितलं मला, विनोद नलावडे हा एक मुलगा आहे जो माझा क्लासमेट होता, डिगोळे, बावस्कर, अशा एक 7 मुलांनी मिळून आम्ही एक मेस सुरू केली. त्यामध्ये शांतीलाल मुंडेही होता. आणि ही मेस सुरू केल्यानंतर ह्या सर्वांना मी सांगितलं की मी स्वयंपाक करत जाईल. माझी एकच अडचण आहे की मी मेसचे पैसे देऊ शकणार नाही. आणि 4 वर्षे त्या मेस मी चालवत असताना माझं संपूर्ण सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण मोफत होतं. पण त्यांच्यापेक्षा 2 तास मला जास्त काम करावं लागेल. 4थ्या वर्षी मग सर्वांनी विचार करून स्वयंपाक करण्यासाठी बाई लावली आणि मग माझा स्वयंपाक करणं थांबलं. थर्ड इयर आलं होतं आणि त्यावेळेस अभ्यास करणं गरजेचं होतं. थर्ड इयर, थर्ड टर्मला मी जेव्हा माझी एंट्री झाली मे महिन्यामध्ये, तर रघुनाथराव मुंडे नावाचे आमदार माझ्याकडे आले. त्यांच्याबरोबर किशनराव देशमुख नावाचे दुसरे शेका पक्षाचे आमदार, ते माझ्या तालुक्याचे आमदार होते. 2 जण मिळून आले आणि त्यांनी सांगितलं मी आमदार आहे आणि माझी मुलगी तुम्ही करा. मी खूप घाबरून गेलो. त्यांना मी सांगितलं आपली काही तर गडबड झालेली दिसते, तुम्ही माझ्याकडे आलाय का? मी तात्यारावला आले.
ते म्हणाले तुम्ही मागे गावचं नाही. म्हणलं हो. मग आम्ही तुमच्याकडे चाललो. मग मी त्यांना कॅन्टीन मध्ये घेऊन गेलो. तिथं माझं खातं होतं, त्याचे पैसे मी आजही दिले नाही. आता परवा गेलो शेट्टीकडे द्यायला, त्यांनी काही घेतले नाही. तर मग त्यांचा चहा वगैरे घेतलास तर मी पुन्हा सांगितलं मी माकेगावचा आहे, तर तुम्ही माझ्याकडे कसं काय येऊ शकता. त्याने सांगितलं हो तुमच्याकडे चालू आहे आणि आम्हाला तुम्हाला मुलगी द्यायची आहे, एकुलती एक मुलगी त्यांची मला द्यायची आहे. मी म्हणालो नाही शक्य नाही, तुम्ही दोघंही असं करा. आमदार साहेबांना तर म्हणलं जरी माझे आमदार असले तर त्यांना माहिती नाही, तुम्ही माझ्या गावी जा. ते म्हणलं आम्हाला नाही जायचं, आम्हाला सगळं माहिती आहे. मला अजिबात चालणार नाही, कारण तुम्ही आता हो म्हणाल पुन्हा नाही म्हणाल ते हनुमंतराव पाटलासारखं, म्हणजे पुन्हा आई वडिलांना त्रास, मला काही त्रास होणार नाही, कारण मला ह्या सवयी लागल्या होत्या सहन करायच्या. आणि मग त्यांना गावाकडे पाठवलं. त्यांची जीप काही गावात गेली नाही, रस्ताच नव्हता. 5 किलोमीटर जीप लांब उभी करून ते बिचारे पायी माझ्या गावात गेले. माझ्या घरी बसायला जागा नव्हती. सरपंच निवृत्ती पाटील म्हणून होते, त्यांच्याकडे ते बसले. माझ्या वडिलांना बोलवून घेतलं. आमदार बोलत येत म्हणल्यास माझ्या वडिलाला घाम फुटला. त्यांना वाटलं बँकेचं कर्ज भरलं नाही का कुठलं कर्ज भरलं नाही. ते हळूहळू गेले. ते म्हणाले आम्ही तुमच्या मुलाला मुलगी देणार आहोत. माझे वडील एकदम, त्यावेळेस काय फोन वगैरे काही नव्हते, ते म्हणाले आमच्या घरी चला. आमचं काही घर नव्हतं, झोपडीच होती. ती सगळी पाहिली. ते म्हणाले तुमची मुलगी इथे राहील का. तुम्हाला डॉक्टर झालाय, तो कशाला इथं राहायला येईल, आम्हाला मुलगी द्यायची आहे. आणि मग त्याने निर्णय घेतला ती मुलगी द्यायची आहे. मग मला सांगितलं तुम्ही मुलगी बघायला या. माझं एक्झाम 2 वर्ष होत. मी गेलो, मुलगी पाहिली. त्याच्या पाठीमागे माझा हेतू होता, जर दिली तर शिक्षण होईल पुढचं. मी गेलो, मुलगी पाहिली, मुलगी पसंत करून टाकली मी. मग त्यांनी मला सांगितलं की माझा एक आग्रह आहे. अगोदर म्हटले की ठीक आहे दिवस तुमच्या परीक्षेनंतर लग्न करा. पुढे म्हटले नाही, लग्न आताच करा. 28 जून 1980 माझं लग्न झालं. माझ्या त्या लग्नाला माननीय शरद पवार साहेब सर्व लोक आले होते. 40 आमदार त्या लग्नाला आले होते. फार मोठे ते ग्रस्त होते. आणि मला त्यावेळेस मग माझं बँकेत पहिलं खातं उघडलं. माझ्या बँकेत सासऱ्याने येऊन 1000 रुपये टाकले. 1000 रुपयाचं तोंड मी कधीच नव्हतं पाहिलं. आणि मी फार खुश झालो. पैसेच पैसे आपल्याजवळ. मग मी लग्नाचे पुन्हा कपडे, सूट घेतला होता मला. मी कधी कधी सूट घालून कॉलेजला जायचो, शान मारण्यासाठी. बाकी काय सूटचा फायदा नसतो. आणि मग अभ्यास करत होतो. 3 डिसेंबर 1980 मध्ये मला फोन आला. एक बबनराव ढाकणे नावाचे त्यावेळेस मंत्री होते. ते म्हणाले रघुनाथराव मुंडे वारले आहेत. 6 महिन्यानंतर मुंबईत त्यांचा ऍक्सिडेंट करविला आणि ते वाढले. ज्यांच्याकडे बघून ही म्हणजे बायको केली होती तेच वाढले. ते वाढल्यानंतर त्यांना एकच मुलगी आणि पत्नी. बाकी त्यांचे जे मोठे भाऊ होते त्यांनी भांडणं काढली, ते आजपर्यंत चालू आहे. बरीचशी जमीन होती ती काही त्यांनी आमच्या सासूला दिली नाही. म्हणजे सासऱ्याने मला शिकवायचं सोडून सासू सांभाळण्याचं काम मी करत. माणसाच्या नशिबात जर कुणी शिकवणार नसेल तर ते येत नाही. स्वयंभूच तुम्हाला जगावं लागतं. आणि पुन्हा मी 1980 मध्ये पुन्हा स्वयंभू झालो. ज्या डोळ्याचा मी डॉक्टर आहे त्या विषयात मी नापास झालो, कारण परीक्षा देताच आली नाही. त्यांचे ते फ्युनेरलला वगैरे कनेरवाडीला गेलो आणि नापास झालो. पुढच्या 6 महिन्यांनी पास झालो. दरम्यानच्या काळात पैसे नव्हते म्हणून जिठ्ठा या गावामध्ये मी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. आज सकाळीच मी अशोकराव पाटील डोंगावकर जे माझे त्यावेळेस आमदार होते त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे नाश्ता केला. डोंगाव या गावची मंगळवार होता, त्यांचा जिठ्ठ्यांचा बाजार होता. इंटर्नशिप काही डॉक्टर बसले असते त्यांना माहित आहे की इंटर्नशिप मध्ये काही येत नसतं. आणि साप चावलेला एक पेशंट माझ्याकडे आला, त्याला पल्स नव्हता.
नगाटे नावाचे सिनियर डॉक्टर निघून गेले होते. आता ह्या पेशंटला काय करायचं? एक वसीम नावाचा फार्मासिस्ट होता. त्याला विचारलं सापाचं काही आहे का आपल्याकडे? माझा पहिला प्रसंग. ते म्हणे हो आहे, त्याला आपण अँटीव्हेनम द्यायचा असतो. ते तपासून द्यावं किंवा टेस्ट करून द्यावं हे मला माहिती नव्हतं. मी सरळ घेतलं ते अँटीव्हेनम, त्या बाईंना दिलं. नशीब फक्त यामध्ये माझं फक्त नशीब होतं, विज्ञान नाही. थोड्या वेळाने त्या बाईचा पल्स वगैरे आला आणि ती बाई उठून बसली. फक्त नशीब, औषधाने नाही. आणि त्या 3 महिने जिल्ह्यांमध्ये मी चांगला डॉक्टर म्हणून काम केलं. लोक म्हटले ती मेलेली बाई उठून बसवली. पण आता त्यांना काय सांगता येते की माझं चुकलेलं आहे म्हणून उठली. आणि पुढे बघ मला पीजी करायचं होतं. 3 महिन्यांनी पीजी साठी नंबर लागायचा. मला तेव्हा लहान मुलाचा डॉक्टर किंवा हाडाचा डॉक्टर व्हायचा. त्याचं कारण असं होतं की मी फार ऐकायचो की या 2 प्रकारच्या लोकांना पैसे खूप मिळतात, हाडाच्या डॉक्टरला आणि लहान मुलांच्या डॉक्टरला. मला दोन्ही विषय मिळत होते. पण पुन्हा तिथे माझी आणखी अट झाली की तेव्हा पिवड पीजी नावाची पीजी होती, पैसे मिळत नव्हते. तर मला स्टायपंड पाहिजे होता आणि स्टायपंड साठी मी डोळ्याचा डॉक्टर झालो. कारण तिथे मला स्टायपंड मिळत होता. माझे 3% पहिल्या अटेम्प्ट मध्ये असल्यामुळे कटत नव्हतं. आणि मी ऑप्थॉल्मॉलॉजी हे ऍक्सिडेंटली त्या डोळ्याचा डॉक्टर झालो. तिथे मी प्रवेश घेतला आणि MS चा सगळा तिथे मी काम करत. MS च्या वेळेस मात्र मी थोडंफार आंदोलन केली. त्यामध्ये विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं म्हणून मी अटक होतो. बरेच दिवस जेलमध्ये राहिलो. त्याच्यानंतर पुढे चालून कॅपिटेशन मेडिकल कॉलेजेस काढू नये म्हणून मी 29 दिवस संप केला. म्हणजे अशी बरीचशी आंदोलनं त्या विद्यार्थी जीवनात केली. आणि पुढे MS पास झालो 85 ला. आणि घरची पुन्हा फार अडचण, कारण 1 भाऊ 2 बहिणी शिकायला घातल्या होत्या. पुन्हा अंबेजोगाईला नोकरी करण्यासाठी आलो. अंबेजोगाईला नोकरी करत असताना मी मुंडेंचा जावाई. मला एकही माणूस डॉक्टरला आणे म्हणत नव्हता. सर्वजण मुंडे म्हणायचे. मी नाविलाजाने ते ऍक्सेप्ट केलं होतं की सासरे मोठे होते, त्यांना देव मानायचे, आमदार होते, मुंडे तर मुंडे, काही हरकत नाही. आणि माझ्याकडे डोळ्याचा पेशंट येत नसे. कुणाची डिलिव्हरी आहे, पुन्हा मार लागलाय, पुन्हा ताप आलाय, आमदाराचा नातेवाईक, म्हणून हे पेशंट दाखवायचं काम मी करत होतो, एजन्सी. हळूहळू लोकांना कळलं मी डोळ्याचा डॉक्टर आहे. पण लोकांना असं वाटलं ना आमदाराचा नातेवाईक याला काही येत नसा, फळ होतं, याला ज्ञान नसावं. मग मी असं ठरवलं की आपण काही शिबिरे घ्यावी. मी शिबिराला जेव्हा जायचो तेव्हा 1, 2, 3 पेशंट यायचे. एकदा घाटनांदूरला गेलो. घाटनांदूर हे अंबेजोगाई तालुक्यामधलं गाव आहे. तर तिथे 10च पेशंट आले. बिराजदार नावाचे डॉक्टर होते. त्याला म्हटले पेशंट का नाही आले? ते म्हणाले नंदागाव नावाचं गाव आहे, इथून 14 किलोमीटरवर, तिथे 30 पेशंट आहेत. पण काही दिवसापूर्वी एका पेशंटचं ऑपरेशन झालं होतं डोळ्याचं अंबेजोगाईला. आणि मग तो पेशंट मेला. त्यामुळे ते लोक असं समजतात की डोळ्याचं ऑपरेशन केलं की मृत्यूच येतो. म्हणलं चला त्या गावात जाऊ. मग आम्ही ते जुनी जीप असायची तेव्हा, PSC ला जीप होती, जीप घेऊन गावात गेलो. आणि त्या गावातल्या सरपंचाला सांगितलं आम्ही डोळ्याचे डॉक्टर आहेत. जसं त्या गावात समजलं डोळ्याचे डॉक्टर आहेत म्हणून त्या गावामधले एक म्हाताऱ्यासहित पोरासहित सर्व लोक बाहेर आले आणि दगड घालायला सुरू केला. ती जीप तिथेच ठेवली आणि आम्ही लिटरली पळून आलो घाटनांदूर. मग आता काय केलं पाहिजे? मग मी चौकशी केली असं का झालं. तर त्या माणसाचं डोकं दुखत होतं. आणि म्हणून आपल्या गावाकडे जेव्हा साप चावतो त्या काळामध्ये, आता लोकांना शिक्षण झालंय, काय झालं तर ते मारुतीच्या मंदिरात ठेवायची सवय. त्या मारुतीच्या मंदिरात त्यांना नेऊन बसवलं डोकं दुखतंय म्हणून. यांनी डोकं त्या दगडांना आपटून घेतलं, रक्तस्राव झाला मेंदूमध्ये आणि मृत्यू पावला. डोळ्यामुळे नव्हता मेला, पण लोकांची ठरवून टाकलं होतं की डोळ्यामुळे मृत्यू पावलेला आहे. त्या गावामध्ये एक चंद्रभागा नावाची माझ्या गावातली मुलगी दिलेली. मी जिद्द सोडली नाही. मला असं वाटलं की गेलं पाहिजे. त्या चंद्रभागाच्या मी घरी गेलो, माझ्या गावातलीच असल्यामुळे, आणि विचारले की कुणाच्या घरी दिली. त्याने सांगितलं भालचंद्र नावाचा तिचा नवरा आहे, तिथं दिलेली आहे. मग त्या गावात गेलो, मी बहिणीकडे गेलो.
गावातले असल्यामुळे ती मला ओळखतच होती. ते म्हणजे तात्याराव तू कसा आला? म्हणलं तुला भेटायला आलो. मग चर्चा झाली, बसलो. तिचे सासरे, अण्णा नाव होतं त्यांचं, दोन्ही डोळ्याने अंध होते. ते म्हणजे पाहुणे आलो माके गावचे. म्हणलं हो आलोय, बसलोय. ते म्हणजे डोळ्याचे डॉक्टर म्हणलं हो मला दिसत नाही म्हणलं. म्हणलं कळलं ऑपरेशन? अजिबात करू नका म्हणले, मरतेच. आणि मग हळूहळू चहा होईपर्यंत त्यांनी मला सांगितलं काय म्हणे मला बाथरूमला वगैरे जायचं असेल हे घेऊन जात नाही. घेऊन जा म्हणलं म्हणतात दम धरा, थांबते का हो म्हणे बाथरूम, तरी मला पाठवत नाही. मग जेवण करतो म्हणे मी, जेवायला बसल्यास कुत्र पण माझ्यावर जेवतं म्हणे. मी म्हणलं मग असलं जीवन जगता कशाला? खरं आहे म्हणे तुमचं, मिळालं बरं. मग घेऊन जातो म्हणलं तुम्हाला. ते म्हातारा तयार झालं. ते म्हणे ठीक आहे. त्याच्या गावातच 2 मुली दिल्या होत्या, त्यांना बोलावून घेतलं. दुसरा त्यांचा मुलगा होता भाजनाचा भाऊ, 3 जण आले, भेटले. आणि मग ते माझ्यावर निघाले. तुम्ही मला या सगळ्या लोकांना का भेटताय? नाही मला एवढीच इच्छा आहे की काही झालं तर मला ह्या गावात पुन्हा तुम्ही आणून सोडा. म्हणजे आपण पुराणात वाचतो ना यम यम, मी यम, ते माग ते त्याची दोरी धरून चाललेला, ते माझ्या मागे निघायला माणूस. तसंच होतं, मी पुढे चालत होतो, ते यम म्हणून ते माझ्या मागे आले. त्या गावात एकच बस यायची. त्या बसमध्ये बसून मी त्यांना अंबेजोगाईला आणलं. त्यांचं मी ऑपरेशन केलं. त्यावेळेस डोळ्यामध्ये लेन्स वगैरे काही बसवायचे नाही, बिना लेन्स ऑपरेशन. चष्मा, मोठा भिंगाचा चष्मा द्यावा लागायचा. मी 2 डोळ्याचं ऑपरेशन केलं. मोठ्या भिंगाचा चष्मा दिला. 40 दिवस तिथंच ठेवून घेतलं. आणि 40 दिवसांनी सांगितलं तुम्ही गावाकडे जा. ते गेलं म्हातारं. दुसऱ्या दिवशी तांब्या घेऊन बाहेर. आणि ते म्हणले वरच्या वाड्यातल्या त्या अंधाला दिसतंय, लय हुशार डॉक्टर आले म्हणे. इथे त्या आमदारांच्या नावाचा फायदा झाला. ते म्हणजे रघुनाथाचा जावई हुशार दिसतो. आतापर्यंत हुशार नव्हता, त्याला दिसलं म्हणून हुशार. ते जे राहिलेले 29 लोक होते ते एकदाच येऊन माझ्याकडे ऍडमिट झाले. आणि मग त्यांचे ऑपरेशन केले. आणि देवाच्या कृपेने त्या 29 लोकांना दिसायला लागले. आणि त्यानंतर हा एक गाव तिथे केले माझे प्रयत्न. त्यानंतर डोळ्याचे पेशंट माझ्याकडे यायला सुरू झाले. आणि त्या गावांच्या नंतर जवळपासच्या गावात माहीत झालं की चांगले डॉक्टर आलेले आहेत. मी शिबिर सुरू केले. पोहनेर नावाचं गाव आहे, गंगाखेड तालुक्यामध्ये येतं ते. तिथे गोदावरी बाजूने जाते. तिथल्या काकडे नावाचे डॉक्टर माझ्याकडे होते. त्यांनी मला तिथे कॅम्पला घेऊन गेले. आम्ही कॅम्प केला. लोकांना सांगितलं की तुम्ही आता आज आंघोळ्या करू नका, उद्या आम्ही येऊन तपासतो. अंबेजोगाईला निघून गेलो. नशिबाने गंगेला पूर आला. गंगेला पूर आल्यानंतर ही जी माणसं होती 14 लोकांचं ऑपरेशन केलं, त्यातल्या 7 जणांनी जाऊन पट्टी सहित गंगेत आंघोळ्या. 7 लोकांना मध्ये जंतू संसर्ग झाला. म्हणजे आता सुरुवात झाली होती नंदागावने, लोक यायला सुरू झाले होते. आता 7 डोळे गेले म्हणजे कुणी येणार नाही. खूप प्रयत्न केले, त्यांना घेऊन गेलो अंबेजोगाईला. त्यावेळेस पाठीमागचं पू काढण्याची यंत्रणा नव्हती जी आता आहे. औषध टाकत 2 दिवस जागरण केलं. त्यांचे डोळे वाचले. आणि ते डोळे वाचल्यानंतर मग लोकांचा विश्वास बसला की हा चांगला डॉक्टर. म्हणजे आपण जर हळूहळू लोकांच्या जवळ गेलो तर लोकांना त्याचा विश्वास बसतो. पण मी चांगला डॉक्टर झाल्यामुळे लोक 200-300 ओपडी माझ्याकडे सुरू झाली. मला असं वाटलं की आता आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण घरच्या अनंत अडचणी, 2 बहिणीचे लग्न करायचे होते, 3 बहिणीचे, घरी काहीच नव्हतं, शेती नव्हती, काही नाही. अशा अडचणीमध्ये मी होतो. असा निर्णय घेतला मी 91ला की आता आपण मे महिन्यात सोडायचं. आणि एप्रिल महिन्यामध्ये नोटीस पाठवलं, राजीनामा, की आता मी नोकरी सोडणार आहे. आणि 5 मेला राऊंड घेतो. राऊंड घेत असताना एक आमदार ऍडमिट झाले होते. त्यांना कावीळ होता. नर्सिंग होमला ठेवलं. आणि एका माझ्या विद्यार्थ्याला कावीळ झाला होता. तर मी डीन साहेबाला म्हटलं की याला पण तुम्ही ठेवा नर्सिंग होमला. त्याने सांगितलं हे कावीळचा डॉक्टर आम्ही नर्सिंग होमला नाही ठेवणार, कारण बाकीच्यांना जंतू संसर्ग होईल. म्हणलं आमदार ठेवलाय त्यांचा होत नाही, मग ह्यांचा कसा होईल.
यांनाही ठेवा. आणि मी खूप बोललो. ते म्हणाले की तुम्ही इतके का चिडले. मग त्याने माझं बीपी घेतलं तर माझा रक्तदाब 260/140 होता. आणि जेव्हा माझी तपासणी केली तेव्हा माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यानंतर मग मी बेशुद्ध झालो. जवळपास 30 दिवस अर्धवट शुद्धीवर मी होतो. मला बॉम्बे हॉस्पिटलला शिफ्ट केलं. माझे उपचार झाले सगळे. आणि मग मला सांगितलं की तुमच्या दोन्ही किडनी खराब झाल्या, तुम्हाला आता डायलिसिस करावं लागणार. त्यासाठी मी विनंती केली मुंडे साहेबांना की मला जायचंय. त्यांनी माझी बदली करून दिली. विरोधी पक्ष नेता होते मुंबईला. मी दर गुरुवारी डायलिसिस करत असे. मला तिथे मात्र खूप चांगला अनुभव आला. डॉक्टर कृपलानी म्हणून आहेत, माझे खूप चांगले मित्र आहेत, बॉम्बे हॉस्पिटलला होते, आहेत आता. त्यांना जाऊन मी दाखवलं, तपासणी वगैरे केली त्यांनी सगळी. मला म्हणले उद्या या. दुसऱ्या दिवशी माझा भाऊ जो लातूरला आता प्लॅस्टिक सर्जन आहे तो शिकत होता. मी, माझा भाऊ डॉक्टर डावळे साहेबांचा मुलगा, आम्ही तिघेही त्यांना भेटायला गेलो. ते माझ्याकडे बघितलं, त्याने विचारलं किती नातेवाईक आहे. म्हणलं मला 4 बहिणी, 2 भाऊ, आई वडील, 2 मुली, 1 मुलगा, बायको, सासू फार आहेत म्हणे. हो. मग अशा खूप त्यावेळेस पर्यंत मला माहित नव्हतं की डॉक्टर हा औषध देतो. मला वाटते मांबडमध्ये पण तसंच असा, डॉक्टर औषधच देत असा. पण मला मुंबईचा अनुभव फार वेगळा आला, ते तुम्हाला सांग. मग ते डॉक्टर माझ्याकडे असं बघून मला म्हणे तुम्ही आता LIC काढा. LIC का काढायचं. मला आता तुमचं आयुष्य 1च वर्ष आहे, पुढच्या वर्षी तुम्ही काही जगणार नाही. म्हटलं ठीक आहे. माझा भाऊ कोलॅप्स झाला, त्याला आम्ही ऍडमिट केलं आणि परत आलो घरी. आणि कांबळे नावाच्या माणसाला LIC एजंटला सांगितलं की माझी तुम्ही LIC काढा. ते म्हणाले हो आम्ही काढतो. पुन्हा म्हटले की तुम्ही किडनी खराब आहे असं सांगू नका, तसं सांगितल्यास तुमची LIC निघणार नाही. म्हणलं अशी बघ काढली. उद्या त्यांना माहिती झालं तर माझ्या बायकोला ते निवळ जेलमध्ये टाकतील. खरं सांगून काढूया. ते म्हणले पैसे खूप भरावे लागतील. तेव्हा माझा पगार 7,000 होता. म्हणले किती भरायला लागतील. म्हणजे 43,000. आता त्यांना तर मला सांगता येत नव्हतं की मी 1च वर्ष जगणार आहे. मी म्हणलं भरून टाका. आपलं मला हे माहित होतं की एकदाच भरायचे, पुन्हा मग बायकोला पैसेच मिळणार आहेत. मग तेवढे पैसे मी भरले. 43,000 रुपये सप्टेंबर महिन्यात भरले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळे तुम्हाला माहिती आहे की आपण खेळायला आहोत. मावश्या, आत्या, मामा, चुलते, मालते, जवळचे, दूरचे ह्या सगळ्यांना भेटतो. पण पुढच्या वर्षी कल्पनाने सांगितलं, कल्पनाने हे नेफ्रोलॉजिस्ट मोठे डॉक्टर आहे आणि आता आपण जाणार हे ठरलेलं होतं. सप्टेंबर महिना सुरू झाला 94चा. आणि मी 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर असं मोजित 30 सप्टेंबर पर्यंत गेलो. 30 सप्टेंबरला मात्र वाटलं आता संध्याकाळी ते परत येणार नाही. बायको लेकर सगळ्यांना भेटलो, गेलो. पुन्हा संध्याकाळी परत आलो. म्हणलं चुकलं काही. 3 ऑक्टोबरला पुन्हा त्यांना भेटायला गेलो. म्हणलं सर, त्यांनी माझ्याकडे बघितलं. अरे तुम्ही चालताय. म्हणलं हो. मी म्हणलं सर काय नाही झालं आणखी, माझं तसंच मी जिवंतच आहे. ते मला म्हणले थोडी चूक झाली असेल पण पुढच्या वर्षी मात्र तुम्ही जगणारच ना. मला असं वाटलं ठीक आहे, कारण माझं तेव्हा क्रिएटिनिन 16 होतं, ब्लड युरिया 250 होता आणि ब्लड प्रेशर किती गोळ्या म्हणजे 100-200 गोळ्या खाल्ल्या तरीही 180-120च राहत, त्याच्या खाली येतच नव्हतं. त्यामुळे त्यांची काही चूक नव्हती आणि दर गुरुवारी डायलिसिस करायचं. मग थोडे दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की तुमचं ऑपरेशन करताय. माझ्या शरीरात काही अडचणी होत्या त्या निघून गेल्या आणि मला तुमचं ऑपरेशन करताय. किडनी बदलायचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या 4 बहिणी, आई वडील, भाऊ हे सर्व तयार झाले. आम्ही किडनी देणार आहोत. आपण आज बघतो की आपला ती किडनी मिळणं किती कठीण झालेलं आहे. आणि मग सगळ्याची किडनी तपासल्यानंतर माझ्या आईची किडनी सर्वात जास्त चांगली लागली आणि ती द्यायचा निर्णय घेतला. 22 फेब्रुवारी 95ला माझं किडनी बदलण्याचं ऑपरेशन जे रुग्णालयात करायचा माझा निर्णय होता. जे मध्येच झाला. त्यावेळेस स्कोपी नव्हतं, आता स्कोपी आले.
छोट्याशा छिद्रातनं किडनी काढता येते. पण त्या काळामध्ये बेंबीपासनं ते पाठीच्या कण्यापर्यंत आईची बडगडी चिरावी लागायची. अशी बडगडी चिरून तिथनं किडनी काढायला लागायची. मला इथे फक्त 6 टाके लावून तिथे बसवायचं, कमरेच्या बाजूला बसवतात. मग माझ्या आईची ती बडगडी फाडली, किडनी काढली, मला बसवली. माझ्या आईला 166 टाके पडले. मग 3 दिवस मला ते काचेच्या घरात ठेवलं. तर 3 दिवस माझ्या आईची आणि माझी भेट नाही. माझी आई म्हणली माझं बाळ कुठे? 39 वर्षाचं बाळ. ते म्हणाले चांगलं आहे, त्याला इन्फेक्शन होईल म्हणून आम्ही बाजूला ठेवलंय. नाही म्हणजे मला दाखवा. खेड्यातली शेती करणारी आई मला त्याला दाखवा. ते म्हणाले हो तुम्हाला घेऊन जातो. तिने आपलं तो 166 टाके पडलेल्या दुकड्या भागावर हात ठेवला असा दोन्ही, आणि हळूहळू हे बघा 166 टाके पडले. आपल्या शरीराचा मोठा एक भाग काढून दिलाय. खूप अशा असह्य वेदना आहेत. यानंतरही आपला बाळ दिसावा म्हणून ती मला पाहायला आली. आल्यानंतर मी तिला त्या काचेच्या घरात असा हात केला. तिच्या ज्या असह्य वेदना होत्या त्या एकदम शमल्या. तिला वाटलं आपला मुलगा जिवंत आहे. म्हणजे आपल्या शरीरातला एवढा मोठा भाग काढून दिलाय, 166 टाके पडले, एवढ्या मोठ्या वेदना आहेत, तरीही आई विचार करते मुलाचा. ते फक्त आईच करू शकते. आणि म्हणून त्या कल्पनाच्या मध्ये माझी आई घुसली आणि विज्ञान गडबडलं. मला किडनी बसवली आणि किडनी बसवल्यानंतर ती चालू झाली आणि मग मी जिवंतच राहिलो. प्रत्येक सप्टेंबरला ते पैसे भरणं चालूच. 43,000 रुपये भरायचे. मी वाट बघत होतो की कधी बंद होत. पुढे मग मी मुंबईला काम करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईचं काम करणं तसं फार कठीण आहे. मला फार उशिरा कळाला. तिथे कसं आहे की 2 वाजतायत तर 2 वाजून 2 मिनिटाची ट्रेन असते. म्हणजे तो माणूस आपल्याकडनं 1 वाजून 21 मिनिटाला निघणार. म्हणजे हे असं शक्य नाही ना. आपण इथे अंबेजोगाईत राहायला आलो. अंबेजोगाईमध्ये किती वाजता केव्हाही ऑपरेशन कसेही करायची सवय लागलेली. तिथे असं चालत नाही. तिथे तुम्हाला दोरीवरच चालावं. मी त्यांना सांगितलं पण आता ऑपरेशन माझं अर्ध राहिलंय. ते म्हणजे तुम्ही बघा आम्ही आमची तर 2-2ची ट्रेन आम्ही चाललो. ते आपलं बॅग छोटीशी बॅग घेऊन निघाले. मग मी त्यांना सांगायचं की हे असं नाही चालणार आहे. मग आपल्या गावाकडच्या सगळ्या ठेवणीतल्या त्यांना शिव्या द्यायच्या. तुम्ही असं करून पेशंटचं नुकसान करताय. तर त्याच काळामध्ये कुलकर्णी नावाचे लातूरचे सर होते. हे इंडो अमेरिकन क्लासेस चालवायचे. त्यांचं एक ऑपरेशन झालं बॉम्बे हॉस्पिटलला आणि दुसरं मी लातूरचं आहे म्हणून ते माझ्याकडे आले. त्यांचं ऑपरेशन मी केलं. कधी कधी नशीब साथ देत. त्यांच्या डोळ्यात जो लेन्स घातला होता बॉम्बे हॉस्पिटलला त्याची पॉवर कॅल्क्युलेशन चुकलं होतं. त्यामुळे त्यांना -2चा चष्मा होता. आणि हे कॅल्क्युलेशन काही मी करत नाही, विद्यार्थी करतात. त्यांनी हे कॅल्क्युलेशन केलं परफेक्ट होतं. म्हणजे मी जो डोळ्यात लेन्स घातला तो लेन्स परफेक्ट होता, शस्त्रक्रिया नाही. पण त्यांना त्या डोळ्याने खूप चांगलं दिसायला लागलं. ते म्हणजे तू फार चांगला डॉक्टर आहेस. मग गडबड आहे. काय गडबड आहे? तुझी भाषा बदलली पाहिजे. तुला मुंबईत चालणार नाही. तुला असं का म्हणता सर? नाही म्हणजे तुला थोडंसं इंग्रजी चांगलं आलं पाहिजे, त्याशिवाय इथे तुला ऍक्सेप्टन्स मिळणार नाही. तुम्हाला माहित आहे बरेचसे तुम्ही शिक्षक आहात, प्राध्यापक आहात. मास्टर हा फार कठीण मनुष्य असतो. माझ्यासहित त्यांनी 5 ते 7 मला ट्युशनचे क्लासेस लावले. वय वर्ष 39. 5000 शब्द पाठ करून घेतले. प्रोनाउन्सिएशन जे माझे स्टमक केलं त्यांनीच केलं आणि पाठ करून घेतले. मग काय शिकवलं त्यांनी? मला इंग्रजी येत होती, इंग्रजी शिक्षण झालंय माझं. त्यांनी मला वॉकिंग टॉकिंग इंग्लिश शिकवलं. वॉकिंग टॉकिंग इंग्लिश म्हणजे काय हे तुम्हाला कळणार नाही, पण मराठवाड्याचे आहेत माझे भाऊ बंधू, तुम्हाला एक करून दाखवतो कशी शिकवले. आता आपण जे कॉन्व्हेंटचे आहेत त्यांची माफी मागू. जे कॉन्व्हेंटचे आहेत त्यांना थोडं आपल्यापेक्षा चांगलं इंग्लिश येतं, फक्त ते आपल्याला समजत नाही ते काय बोलतात. जे कॉन्व्हेंटचे नाहीत
त्यांना असं सांगितलं बाबा की तुझं नाव काय, व्हॉट इज युअर नेम असं विचारायचं. तर आपण आधी मराठीत आपल्या मनात कळतो व्हॉट इज युअर नेम, म्हणजे तुझं नाव काय, आणि मग विचारतो व्हॉट इज युअर नेम. मला माहित नाही, मराठीत आहे. आपलं काय, आपलं मराठवाडा इंग्लिश आय डोंट नो, हे मुंबईत चालतच नाही. मला कुलकर्णी सरांनी सांगितलं चालतच नाही. मग मुंबईत कसं म्हणायचं हे त्यांनी शिकवलं. हे करत असताना तुम्हाला मी करून दाखवतो मुंबईत कसं करायचं. आय डोंट नो, नाही आय डोंट नो, म्हणजे इथं थोडं हालायचं, इथं थोडं हालायचं आणि डोंट नो. जर तुम्ही इथं हल्ला नाही तर इथं हल्ला नाही, तुम्ही मुंबईकर नाही. डोंट म्हणला तरी मुंबईकर नाही. डोंट म्हणजे पुढच्या माणसाला कळू नये असं इंग्रजी बोलायचं. तेव्हा मला कळालं की फॉरेनर लोकांना आपण एवढा इम्पॉर्टन्स का देतो. कारण कान देऊन नाही ऐकलं तर काहीच कळत नाही, फार कान देऊन ऐकायला, म्हणून ते हुशार. आणि आपण आपलं ऐकत असताना कसं आपलीच भाषा असल्यामुळे गप्पा मारत ऐकतो, त्यामुळे लक्ष जात नाही. आणि ही इंग्रजी शिकल्यानंतर मला खूप फायदा झाला. मग मी जेव्हा माझ्याकडे सगळे लोक यायचे, इडियट नॉनसेन्स अशा शिव्या घालायचे, ते माझं लोक ऐकायला लागली सगळ्या शिव्या वगैरे. मी आता संध्याकाळी 5 पर्यंत ऑपरेशन करायला लागली सगळी. कुलकर्णी सर आले एका दिवशी, मला म्हणले आता कसं आहे, म्हणजे सगळेच लोक माझं ऐकतात. म्हणजे मी म्हणलं का ऐकतात हे सगळे. ते कसं आहे म्हणजे डॉक्टरला त्यांना तुझ्या शिव्या देतोच, तर ह्या कळेपर्यंत ते तिथून निघून घ्यायला असतात, कारण त्यांच्या भाषेत नाही आहे. मग त्यांच्याकडून मी फार शिकलो. तुम्ही जेव्हा भांडत असाल ना तर आपल्या भाषेत भांडायचं नाही, दुसऱ्या भाषेत भांडायचं. त्या माणसाला रागच येऊ शकत नाही, कळतच नाही. आणि त्यामुळे मग ही सर्व माणसं माझं ऐकायला लागली. आणि मग आज तुम्हाला सांगतो 20 वर्ष झाले माझ्याकडे काम करणारे नर्सेस किंवा मामा हे सर्वजण 2 ते 6 तास रोज जास्तीचं काम करतात. त्याचा त्यांना पगार मिळत नाही किंवा सुट्टी मिळत. आणि हे इन्स्पिरेशन जे आहे दोन्ही गोष्टीचं आहे. एक तर पेशंटचं इन्स्पिरेशन आहे, एक तर आमची कौटुंबिक राहणी आहे, आणि आपलं मराठवाड्याचं प्रेम आहे. त्यामुळे ही सर्व माणसं प्रेम करायला लागली. पण माझं मन मात्र मुंबईत रमत नव्हतं. मुंबईमध्ये आणखी एक प्रसंग तुम्हाला सांग. जेव्हा मी पेशंट ऍडमिट करायचो अमावस्येच्या दिवशी किंवा फिमेल वार्डात, ते पेशंट समजा मी 10 ऍडमिट केले, दुसऱ्या दिवशी सकाळी 2च असायचे. हे का झालं. मग ही जी सगळी मामा मंडळी होती त्यांनी मला सांगितलं, सर आपल्या वरच्या वार्डात भूत आहे. ही नवीनच आख्यायिका होती. मग अमावस्येच्या दिवशी मी 5 स्त्रियांना ऍडमिट केलं आणि हळूच 12 वाजता मी 6 जाऊन झोपलो. रात्री 3:30 वाजता तिथेच काम करणारे लोक पांढरे कपडे असतात ते घालून यायचे. 3:30 वाजता ह्या पेशंटला आंघोळ घालायचे. पेशंट कसे राहतील. मग ते भूत आला म्हणून यायचे, उठा आंघोळीला चला, पेशंट पळून जायचे. मग अशीच एक बाई आली, भूताला म्हणून. त्याचे 5 पेशंट होते ते उठले. मी अंगावर चादर घेऊन झोपलो होतो, मला जाग आला, म्हणलं चालू झालं. मग ती जी बाई असं सांगत होती ते माझ्याजवळ आले. मी तिचा हळूच हात धरला. तिला वाटलं भूत आलं, भूतच आहे वाटलं तिला, कारण मनामध्ये भूत होता. आणि मग तिथेच तिचं म्हणजे तिने बाथरूम टॉयलेट सगळ्याच केलं. आणि मी उठलो आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही असं का करता. त्या दिवसापासून मग भूत कधी आला नाही. आता तिथे 100 पेशंट ऍडमिट झाले तर एकही घरी जात नाही. म्हणजे अशा नानाविध प्रकार तिथे चालू होतो. त्यानंतर मला असं वाटलं की नाही, आपण बाहेर गेलं पाहिजे, शिबिर केले पाहिजे, खेड्यातल्या जनतेला आपण बिना टाक्याचे ऑपरेशन केले पाहिजे. मग खेड्यातल्या जनतेसाठी आम्ही शिबिर करायला सुरू केले. मुंबईची माणसं जेव्हा बाहेर घेऊन गेलो, प्रथमतः माझ्या शेतामध्ये आली. बोरीच्या झाडाला काटे असतात हे त्यांना माहिती नसतं. ते सगळे बोरी काढायला बोरीच घुसले आणि सगळे काटे त्यांच्या केसात घुसले. मी त्यांनी मला विचारलं की बाबळीचं झाड दाखवलं, त्यांना सांगितलं ह्याला बटाटे येतात.
सगळे असे खडी खात. माझे वडील म्हशीची धार काढत होते. 10-15 लोक तिच्या आजूबाजूला उभे राहिले. ते म्हणजे दूध इथून कसं यायलंय, दूध तर तिकडे पिशवीत येतं, इथं कसं? तुम्ही मला नाही, दूध इथं आल्यासच पिशवीत भरलं जातं असं नाही. मग 15 लोक बाजूला उभे राहिल्यास मशीनं घातली जात कशी माहीत दूध देणार? तर हे अशा लोकांना खेड्यात आणून शिकवायचं हे फार डिफिकल्ट होतं. पण हळूहळू एक मैत्रीचं नातं जमलं आणि मग आम्ही असं कुठलाही जिल्हा नाही आहे की त्या जिल्ह्यात आम्ही जाऊन शिबिर केलं नाही. भैयासाहेब जेव्हा जायचं तुम्हाला जातं त्या जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिबिर केलं. भैयासाहेबांनी मला इथेही शिबिर करायला सांगितलं होतं, पण ते त्या ऑपरेशन थिएटरचा त्यावेळेस अडचण झाल्यामुळे ते करता आलं नाही. आम्ही नक्की करू. पण हे बिना टाक्याचं शिबिर आम्ही सुरू केले बाहेर करायला. आणि आनंदबाग म्हणजे जेव्हा 1999ला बाबा, आपण बाबांचं एवढं मोठं काम पाहतो. बाबा मुंबईत आले आणि ते मला म्हणे तूच का लहान आहे? म्हणलं हो. मी पायावया पडलो त्यांच्या. मला म्हणले माझ्याकडे माझ्या वेळेस जे कामाला होते ते पहिले 6 लोक त्यांच्यावर कामाला होते, त्याचे 70 झाले. कुष्ठरोगामध्ये जेव्हा एक डोळ्याचं ऑपरेशन होतं तर 35% चान्सेस असतात गुंता व्हायचे. इंटरनॅशनल नॉर्म्स आहे. ते म्हणाले किंवा 70 लोकांचे डोळे एक डोळ्याचं केलंय, त्यांना दिसत नाही, एकच डोळा आहे, त्याचं करायचंय आणि तू यावास अशी इच्छा आहे. आम्ही आनंदवनात गेलो, हे सगळे पेशंट तपासले आणि या सर्व लोकांची आम्ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया केल्यानंतर मला खूप भीती वाटली की यांचा एकच डोळा गेला तर काय करायचं. 1 महिना आनंदवनामध्ये आम्ही राहिलो. 1 महिना राहून या सगळ्या लोकांना दृष्टी आली आणि तेव्हा बाबांचं काम काय आहे त्या अगोदर आम्हाला असं वाटायचं की आम्ही काम करतो, पण जेव्हा बाबांना पाहिलं तेव्हा असं वाटलं की यांच्या पायाच्या धुळी एवढेही आम्ही काम करत नाही. पण ते माझे पुढे आदर्श राहिले की बाबांच्यामुळे मला इन्स्पिरेशन मिळालं की 65 वर्षे हा मनुष्य एवढ्या जंगलामध्ये येऊन कुष्ठरोग्यांच्यासाठी काम करतो, तर आपण अन्नासाठी केलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही मेळघाट असू दे, नंदुरबार असू दे, ठाणे असू दे, सगळे आदिवासी एरिया किंवा बीड, माडा, मंचर, जिथं जिथं शक्य आहे त्या सगळ्या ठिकाणी आम्ही शिबिरं घेऊन बिना टाक्याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत आमच्या टीमने 191 ठिकाणी 191 शिबिरे घेऊन त्या शिबिराच्या मध्ये 88,000 ऑपरेशन खेड्यात जाऊन केले आणि हे सर्व बिना टाक्याचे ऑपरेशन केले. यामध्ये कुठलाही पेशंटला आम्ही टाक्याचं ऑपरेशन करत नाही, लेन्स बसूनच करतो की ज्यामुळे 7व्या दिवशी या सगळ्या लोकांना त्यांच्या कामावर जात आहेत. पण हे सगळं करत असताना म्हणजे माझं इकडचं सप्टेंबरचं मात्र चालूच होतं. दर सप्टेंबरला 43,000 भरायचे. गत वर्षी मी शेवटचे पैसे भरले कारण आता पुढच्या वर्षी मला LIC मिळणार. मग हे 20 वर्षे विज्ञानाने सांगून देखील मी का जगलो त्याचे 2 कारण मला दिसतात. एक कारण माझी आई, त्यांनी सांगितलं माझं पोरगं तुला घेऊन जाता येणार नाही, देव असेलच तर. आणि दुसरं, मी आतापर्यंत जवळपास 1,41,000 लोकांचे वैयक्तिक ऑपरेशन केले, 90 लाख लोकांना तपासले. तर जेव्हा आपण इतरांच्या कामी पडतो, तर प्रत्येक माणसाकडे एक पुण्याचा संच असतो चांगल्या कामाचा. आपण त्या माणसाच्या जेव्हा कामी येतो तेव्हा तो माणूस आशीर्वाद देतो. आशीर्वाद नक्की असतात. म्हणजे देव तुम्ही आणि मी पाहिला नाही, पण मी या लोकांचे आशीर्वाद जरूर पाहिले. आणि म्हणून या लोकांच्या आशीर्वादाने आणि आईच्या आशीर्वादाने विज्ञान 1 वर्षाचं आयुष्य विज्ञानाने दिलं असताना आशीर्वाद आणि आई हे विज्ञानाच्या पलीकडे जाऊन मला 20 वर्ष जगवतात. त्याच्यामुळे मी म्हणजे यांनी जर जगवलं नसतं तर मी जगलो नसतो. म्हणून नेहमी मी सांगत असतो की आपण आज सेल्फ सेंटर्ड होत चाललोय. स्वतःचा
विचार करतो, दुसऱ्याचा विचार करत नाहीये. आपण जर दुसऱ्याच्या कामाला आलो, मी डॉक्टरांनाही सांगत असतो, तर बरेचसे डॉक्टर इथं बसले तर डॉक्टरच ऑर्गनाईज करतायत. सल्ला म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण महिनाभर सगळ्याचे पैसे घ्या, पण 2 माणसाकडनं आशीर्वाद घ्या, दोघांचे फ्री करा. ही टीम करते, माझ्यावर जे आज आहे ते करतात, पण दोघांचे फ्री केले तर तो माणूस जात असताना फार मोठी फीस देऊन जातो. त्या फीसचं नाव आहे आशीर्वाद. मला असं वाटतं की आपण या सगळ्या लोकांच्या कामी येणं गरजेचं आहे. डॉक्टरी हा पैसा त्याच्यासाठीच आहे, लोक नक्की पैसे देतात, पण त्याला आता बरेचसे असे चुकीचे वळण लागत चाललेले आहे, तर ते लागता कामा नये. आता मला असं वाटतं की मी डॉक्टर आहे, मी कसा घडलो हे तर तुम्हाला मी सांगितलंय. मी घडलो नाही, जसं पुढे आलं तसं पुढे होत गेलं. म्हणजे मला हे काही प्लॅन माझं लाईफ नव्हतं, जसं लाईफ मिळालं तसं मी पुढे घडत गेलो. पण आता डॉक्टर म्हटल्यानंतर तुम्हाला हे निश्चित वाटेल की मी काहीतरी सल्ला दिला पाहिजे, कारण इतक्या दुरून आलो. डोळ्याचा डॉक्टर आहे. बरेच जण मला विचारतात डोळ्याची काळजी कशी घ्यायची, तर मी त्याचा एक सल्ला देतो तुम्हाला. मी मुंबईत असताना जेव्हा नवीन नवीन मला पद्मश्री मिळालं तेव्हा भाषण करताना सांगायचं की तुम्ही थंड पाण्याने डोळे धुवा. नवाका या पेपरने माझा मोबाईल नंबर छापून टाकला, हे लहानेचा नंबर. 2 वाजले की घरी बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसं ज्यांना काम नसायचं ते फोन करायचे, डॉक्टर पाणी फ्रीजचं त्याचं टेम्परेचर किती ठेवायचं, फ्रीजर मधलं पाणी का माठाचं पाणी. मी परेशान झालो. मग पुढे विचारायचं, ते दोन्ही सांगितलं, मग ते कपड्यावर ठेवून डोळ्याला लावायचं का काकडीवर ठेवून डोळ्याला लावायचं. मी तंग येऊन गेलो, म्हणजे सांगितलं नसतं तर बरं झालं असतं. मग मी पुढे सांगायला सुरू केलं की मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा, कारण सकाळ आणि संध्याकाळ धुतल्याने डोळ्याची घाण निघून जाते. मुंबईचं नळाचं पाणी सारखंच आहे, तर पुन्हा प्रश्न विचारायला नाही. आणखी एक गोष्ट अशी आहे की मला खूप आया विचारतात, बऱ्याचशा मुली बसलेल्या आहेत, की मुलाचे डोळे तेजाळतील कसे. मी सांगत असतो की अजीवनसत्व दिलं की ते जाळतात. तर मुलाला तुम्ही गाजर, पपई, शेवग्याच्या शेंगा खाऊ घाला. असं सांगून मी गेलो. पुढच्या वर्षी शिवजयंतीला योगेशचा मला फोन येणार. असं का सांगितलं? का? कारण आता घरी गेल्यानंतर इकडे जेवढ्या बसल्या त्या पोराला गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराचा रस, गाजराची भाजी. का? लहान साहेब म्हणले गाजर खा. पुढच्या वर्षी पोरग गाजर खाऊन एवढं मोठं. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करायची सवय आहे. गाजर म्हणजे आठवड्यातनं एकदा एक गाजर, आठवड्यातनं एकदा पपई, आठवड्यातनं एकदा एक फोड, आणि शेवग्याची शेंग आठवड्यातनं एकदा चावून खायची, आठवड्यातनं 2दा नाही. असं केल्याने आपले डोळे चांगले राहतात. त्यापुढे आणखी एक गोष्ट सांगतो की डोळ्याचं आलं म्हणून आपल्याकडे आज डोळे हा विषय असा झालाय, यामध्ये आपल्या मुलांच्या डोळ्याचं आरोग्य हे अतिशय खराब होत चाललं. आम्ही मुंबईमध्ये सर्वे केला, 1508 शाळा तपासल्या मुंबई सारख्या ठिकाणी. 7,50,000 मुलांची तपासणी केली. त्यामध्ये 92,000 मुलांना चष्मा होता, आणि या 92,000 मुलांनाही माहिती नव्हतं चष्मा आहे, आणि आई वडिलांनाही माहिती नव्हतं. त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं कळालं की या मुलांना लहानपणापासून मोबाईल फोन, कॉम्प्युटर, टॅब या सर्व गोष्टी तो रडू नये म्हणून दिल्या जातात. पुढे त्याला त्या कॉम्प्युटरचे गेम खेळण्यासाठी आणि लहानपणी त्याच्यावरचे चित्र दिसावे म्हणून त्या दिल्या जातात. यामधनं लाईट येतो, प्रकाश येतो. या प्रकाशामुळे आपली जी बाहुली आहे डोळ्याची, ही बाहुली लहान होते, आणि लहान झाल्याने तिला स्पाझम होतं, स्पाझम, आणि त्यामुळे डोळ्याचा नंबर वाढतो. म्हणून मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटर हे लहानपणी पहिले 6 वर्षे आणि पुढचे 12 वर्षापर्यंत 6 ते 12 1 ते 2 तास द्यावा, पण पहिले 6 वर्षे देऊच नाही.
लेकरू कितीही रडू, टीव्ही बघितला चालतो, पण या गोष्टीमुळे लेकरांना चष्म्याचे नंबर नुसतेच लागत नाहीत, तर लेकरांना तात्पुरतं अंधत्व येत आहे. तर ते आपण टाळलं पाहिजे. आणखी एक प्रथा गावाकडे आहे ती म्हणजे काजळ लावणे. काजळ लावल्यानंतर डोळे मोठे नक्की होत नाहीत, कारण काजळ हे फॉरेन बॉडी आहे, डोळ्याला पाणी येऊन डोळे लहान होतात. म्हणून तो काजळ आपण यासाठी लावतो की दुसऱ्याची नजर पडू नये किंवा डोळे मोठे व्हावे. डोळे मोठे होत नाहीत आणि समजा नजरच लागत असेल तर पूर्ण कपाळ काळा करा, गाल काळा करा, डोळाच का केला पाहिजे. आपल्याला जागा आहे ना, या सगळ्या भागात लावून टाका, पण डोळ्यामध्ये काजळ घालणे हे फार वाईट आहे. यानंतर आणखी एक गोष्ट आहे, बऱ्याचशा माझ्या मुली बसल्या म्हणून विचारतो, चांगला नवरा कोण? जो नवरा शनिवार रविवार तरी जेवायला हॉटेलात घेऊन जातो, तो नवरा चांगला. बरोबर का? कारण स्वयंपाक करावा लागत नाही. पण तो हॉटेलात नेऊन काय खाऊ घालतो? म्हणजे मी तुमच्या प्रवृत्तीच्या नवऱ्यांच्या बाजूने बोलतोय असं नाही. काय खाऊ घालतो? पिझ्झा, बर्गर, वडा, फिश फ्राय, मटन फ्राय, चिकन फ्राय. याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मागच्या मे महिन्यामध्ये एक चांगला असा गुडगुडीत मुलगा 16 वर्षाचा माझ्या कॅज्युअलिटीत आला. मी रविवारी कटिंग करण्यासाठी जात होतो. त्याने सांगितलं, अंकल माय ग्रँडमदर. तिला डिसेंट्री लागली होती म्हणून मी ऍडमिट करून टाकलं आणि कटिंग करून आलो. 16 वर्षाचा मुलगा, आई वडील काश्मीरला गेले, त्याला घेऊन नाही गेले. आल्यानंतर मला म्हणे, अंकिल चेस्ट पेन. जे रुग्णालयाच्या कॅज्युअलिटीत 16 वर्षाचा मुलगा चेस्ट पेन म्हणतो, जिथे 3 डॉक्टर बसलेले असतात. मी लगेच त्याला घेतलं तिथे, त्याचा ECG काढला. ECG काढेपर्यंत त्याचं हृदय थांबलं होतं, सरळ रेष आली. आमच्या सर्व डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले, पण आम्ही त्याला रुग्णालयात जगू नाही शकलो. त्याचं सगळं तपासल्यास आम्हाला कळालं की त्याचं कोलेस्ट्रॉल हे खूप वाढलंय, अनलिमिटेड वाढलेलं. आणि त्याच्या आपण वॉल म्हणतो शरीरातल्या, म्हणजे हृदयाच्या 3 वॉल तुटल्या, त्यातनं तो गेला. आई वडील जेव्हा आले काश्मीरहून, विचारलं असं का झालं. त्यांनी फार चांगलं सांगितलं मला. ते म्हणाले, हा मुलगा गेली 8 वर्षे घरचं खातच नाही, पाणी पिलं नाही, 8 वर्षे पाणी पिलं नाही, थम्सअप किंवा पेप्सी पितो. घरी जेवला तरी पिझ्झा आणि बर्गरच मागवतो किंवा मग मच्छी फ्राय असं सगळं खातो. आमचं ऐकत नाही, मोठा आहे, काही म्हटलं की मारायला सुरू करतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने 16 वर्षी त्याचा मृत्यू झाला. आपण हे सगळं जे खातो, पिझ्झा, बर्गर किंवा तळलेले पदार्थ, यामध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा शत्रू असतो. तो आपल्या शरीरात जेव्हा जातो, तुम्हाला सोपं काम सांगतो की जो मनुष्य हा जो कोलेस्ट्रॉल आहे तो रक्त घट्ट करतो, घट्ट, आणि त्यामुळे हे रक्त थांबतं. जसं गढूळ पाणी आहे, प्रवाह त्याचा हळूहळू चालतो, तसं हे घट्ट करतं. आपली माणसं चालत असतात, तुम्ही आता जाताना स्वतःला तपासून घ्या. जे हळू चालतात त्यांचं रक्त घट्ट आहे, जे जोरात चालतात त्यांचं रक्त पातळ आहे, धोका नाही. त्यामुळे हे जे कोलेस्ट्रॉल आहे, हे कोलेस्ट्रॉल आपलं आयुष्य कमी करतं. आणि म्हणून जर असा माणूस आपला शनिवार रविवार बाहेर खाऊ घालत असेल तर तो आपलं आयुष्य कमी करतोय. त्याचा आपण विचार केला पाहिजे. आयुष्य कमी झाल्यानंतर पुन्हा तो मोकळा पडू शकतो. त्यामुळे आपण शनिवारी रविवारी जाऊन, मी नेहमी सांगत असतो की खा पिझ्झा आणि बर्गर. पिझ्झा बर्गर म्हणजे पिझ्झा बर्गर नाही, तळलेले पदार्थ खा. पिझ्झा आणि बर्गर हा आजाराने जळजळ, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे आजार होणार. यावर उपाय काय? खा भाकरी आणि भाजी, जगा होईतो आजोबा आणि आजी. जर तुम्ही आपल्या मराठवाड्याची भाजी भाकरी खाल्ली, हा तिथं बरोबरी करा, नवऱ्याला काम करायला हवा, त्याला स्वयंपाक करायला हवा, पण भाजी भाकरी खा. आणि भाजी भाकरी खाल्ल्याने आपलं आयुष्य नक्कीच चांगलं होतं. मला असं वाटतं ते खूप महत्वाचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्याला अशा प्रकारचे आजार होणार नाही. आणखी एक गोष्ट ती म्हणजे मधुमेह. भारत देशामध्ये
मधुमेह फार मोठ्या प्रमाणात झालाय. हा मधुमेह का होतो? कारण आपण मधुमेह झाल्यानंतर काय करतो? 4 गुलाबजामुन खातो आणि अर्धी गोळी खातो, असं नसतं. हे बघा, मधुमेहामध्ये मी आताच सांगितलं की जी साखर आपण ओढून घेतो, गोळीमुळे ती साखर कमी होत नाही. शरीरामध्ये निर्माण होणारी साखर वरच्या गोळीने कमी होते, पण अशी जी साखर आपण डायरेक्ट खातो ती कमी होत नाही. आणखी एक गोष्ट आहे, मधुमेहाला आपण चाललं पाहिजे. आज मधुमेहामुळं आपल्या देशामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा अंधत्व येत आहे. त्यामुळे मधुमेहित लोकांनी प्रत्येक 2 वर्षांनी, आपलं प्रत्येक 6 महिन्याने आपले डोळे तपासून घेतले पाहिजे. आणि ते जर तपासून घेतले तर मला असं वाटतं की आपलं आयुष्य चांगलं राहील आणि आपण मधुमेहासहित जगू शकतो. आता मी डोळ्याचा डॉक्टर आहे म्हणून मी एक ॲडवाइस सांगणार आहे. तो ॲडवाइस असा आहे की आपल्याकडे नेत्रदान फार कमी प्रमाणामध्ये होत नाही म्हटलं तरी चालेल. भारत देशामध्ये 80 ते 90 लाख लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो आणि डोळे मिळतात 50,000. श्रीलंकेमध्ये 1 लाख लोक मृत्यू पावतात आणि डोळे मिळतात 2 लाख. आपला देश हा रामाचा देश आहे, कर्णाचा देश आहे. म्हणजे ही सर्व मंडळी, ही मोठी मंडळी आहे, दानशूर मंडळी आहे. रावणाचा देश हा दानशूर नाही आहे, तरीही भारतासारखा खंडप्राय देश श्रीलंकेमधून दरवर्षी 10,000 डोळ्याची आयात करतो. आता कोण चांगलं आपण ठरवलं पाहिजे. मग आपल्याकडे असं का होतं? कारण आपल्याकडे आपण सगळेजण एका गोष्टीला धरून जगतो आणि त्याचं नाव आहे अंधश्रद्धा. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धाळू माणसं ही जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहे. काय अंधश्रद्धा आहे? जर आपण डोळा दिला तर भूताचा जन्म मिळतो. भूत तुम्ही नाही बघितलं, मी नाही बघितलं, पण अंधश्रद्धा. डॉक्टरला काय लागले, नका देऊ. पुनर्जन्म होत नाही. पुनर्जन्म आपण जेव्हा दुसऱ्या डोळा देऊ किंवा आपण किडनी देऊ तेव्हा तो पुनर्जन्म आहे, कारण दुसऱ्याच्या शरीरात जाऊन तो पुन्हा काम करणार आहे. म्हणजे वैज्ञानिक पुनर्जन्म आपला दिसत असताना आपण करत नाही आणि त्यामुळे नेत्रदान आपण करत नाही. नेत्रदान 1 वर्षाच्या माणसापासून 100 वर्षापर्यंत कॅन्सर, कावीळ आणि HIV हे रोग सोडले तर बाकी सगळ्या प्रकारच्या माणसांना डायबिटीज मध्ये करता येतं, डोळ्याचं ऑपरेशन झालं तर करता येतं, सर्वांना करता येतं. यामध्ये आधी नाव नोंदवलं पाहिजे असं नक्की नाही, न नोंदवताही करता येतं. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पुढे येऊन नेत्रदान, किडनीदान किंवा अवयवदान आज केलं पाहिजे. आणि तसं केल्याने आता तुम्ही पाहताय की मी 1,41,000 लोकांची ऑपरेशन केली. का केली? की माझ्या आईने, जी आता आज 81 वर्षाची आहे, माझे वडील 85 वर्षाचे आहेत, ते दोघंही अतिशय चांगलं त्यांचं आरोग्य आहे, पण तिने 1 किडनी दिल्याने मी 1,41,000 लोकांचे ऑपरेशन करू शकलो. तिने दिली नसती तर मी मृत्यू पावलो असतो. आणि म्हणून अवयवदानाचे फायदे समाजासाठी पण खूप असतात, माणसांच्यासाठी असतात, तर ते आपण केलं पाहिजे. मला असं वाटतं की मी आपल्या बऱ्याचशा गोष्टीला हात घातला. माझ्याबद्दलची बरीचशी माहिती मी आपल्या कानी घातलेली आहे. आणि जसं मास्टर, तुम्हाला माहिती आहे की मास्टर हा 1 तास बोलतो, पण मी मात्र 1 तास आणि 20 मिनिटं बोललेलो आहे. ज्यांना काही शंका वगैरे विचारायच्या असतील ते नक्की विचारू शकतात. मला इथे बोलावलं त्या सगळ्या प्रतिष्ठानचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. भैया साहेब म्हणजे व्यस्त असतानाही आले, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांचं मी तुम्हाला माझ्याकडे या असं सांगत नाही, कारण मी डॉक्टर आहे. तुम्हाला आजारी पडाला, तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळेल असं देवाकडे मी प्रार्थना करतो. पण तुम्हाला कधी माझ्याकडे यायचं काम पडलं तर सोमवार, बुधवार, शुक्रवार मी मुंबईमध्ये माझ्या बाह्य रुग्ण विभागात सकाळी 9 ते 12 या दरम्यान भेटतो. घाबरू नका, मला येऊन भेटा. जो काही आजार असेल, किडनी असू दे, हृदय असू दे, डायबिटीज असू दे, डोळा असू दे, या सगळ्यांना मी मदत करू शकतो. पण मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्हाला या 3ही वारी माझ्याकडे यायचं काम पडू नये. पडलंच तर आपला माणूस तिथं आहे असं समजून या. पुन्हा तुमचं सगळ्यांचं ऋण व्यक्त करून माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.